प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 17 मे 2026 रविवार. तो सोडविल. नीतिमानाला अनेक संकटे येतात, पण परमेश्वर त्याला त्या सर्वातून सोडवितो. स्तोत्रसंगीता 34 अध्याय 19 वचन. आपल्यावर इतक्या संकटाचे मारा का होतो असा विचार करण्याची गरज नाही. सत्य हे आहे की देवाची मुले जगातील इतर लोकांपेक्षा अधिक परीक्षा अनुभवतात. जर आपण जगाच्या मार्गाने जगलो असतो तर जग आपल्याला स्वीकारले असते, पण जेव्हा आपण समर्पणा, पवित्रता आणि देवभक्तीचे जीवन निवडतो तेव्हा जग, देव आणि सैतान निश्चितच आपला विरोध करतात. ख्रिस्त येशूमध्ये भक्तीने जगण्याची इच्छा धरणारे सर्वजण चल सुस्तील. 2 तिमोथी अध्याय 3:12 वचन. येशूने कधीही सुखसोयीचे जीवन देण्याचे वचन दिले नाही. तो म्हणाला, जगात तुम्हाला क्लेश होतील, पण स्थिर धरा, मी जगावर विजय मिळविला आहे. योहान 16 अध्याय 33 वचन. तो सतत दुःखाच्या मार्गाने चालला आणि क्रूस वाहिला आणि तो म्हणाला, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने स्वतःची इन्कार करावा, आपला क्रूस उचलावा आणि माझ्या मागे यावे. मॅथ्यू 16 अध्याय 24 वचन. शिष्यानाही हाच मार्ग चालला. त्यांना एकदाकडून चल सहन करावा लागला, रोमन अधिकाऱ्यांची विरोध सहन करावा लागला आणि अनेकांनी ख्रिस्त येशूसाठी आपले प्राण अर्पण केले. तरीसुद्धा त्यांनी पुढे चालत राहणे थांबवले नाही, कारण यांनी आपल्या जीवनापेक्षा ख्रिस्ताला अधिक मौल्यवान मानले, ज्याकरिता जग योग्य नव्हते. इब्री 11 अध्याय 38 वचन. त्यांनी इतके दुःख का सहन केले जेणेकरून त्याने अधिक उत्तम पुनरुत्थान मिळावे. इब्री 11 अध्याय 35 वचन. पण जे ख्रिस्तासाठी दुःखाचे मार्ग चालतात त्यांच्यासाठी देव सुटका आणि गौरव यांचे वचन देतो. होय, संकटे अनेक असतील, पण सुटका निश्चित आहे. दानिएलाचे विचार करा. त्यांची नीतिमत्वामुळे लोकांनी त्यांच्यावर मत्सर केला आणि त्याला सिंहाचे गुहेत टाकण्यात आले. पण काय झाले? परमेश्वर त्यांच्याबरोबर उभा राहिला. परमेश्वराने सिंहाचे तोंड बंद केले आणि परमेश्वराने त्यांची सुटका केली. प्रिय देवाचे लेकरा, आपण अनेक क्लेशातून देवाचे राज्यात प्रवेश करतो, पण एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेव, आताच दुःख भविष्यात प्रकट होणाऱ्या गौरवशाली तुलना करण्यास योग्य नाही. तुझ्या जीवनात कधीही संकटे आली तरी परमेश्वर तुला त्या सर्वातून सोडविल. पुढील ध्यानासाठी वचन. त्याने माझ्यावर प्रेम ठेवले आहे म्हणून मी त्याला सोडवीन. त्याने माझे नाव आणले आहे म्हणून मी त्याला उच्चस्थानी ठेवीन. स्तोत्रसंगीता 91 अध्याय 14 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी पहिली इतिहास 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्याय. संध्याकाळी योहान 5 अध्याय 25 वचन से 47 वचन. धन्यवाद.